हत्याच केली मुलीची हत्याच केली. तिचं मैत झालेलं दिसलं, डोक्याला लागलेलं दिसलं. मला पैशाची गरज आहे, मला तू अमकच कर तमकं. सुरुवातीला ती म्हणला की मला जीवन घ्यायची. जीवन घेतल्यानंतर मला 3 लाख रुपयाची गरज आहे. आपली बाय म्हणले, मग मला काही कळलं नाही. गाडीतच तिचं प्रेत होतं. जे प्रसाद गावडे ते वारंवार तुम्हाला पैशाची मागणी करत होते. 2018 पासून तिला ताप होता, त्रास देत होता. तो मानसिक त्रास द्यायचा, पैशासाठी कशासाठी पण. पाठीवर वन होते, हातावर पाय दिल्याच्या अशा खुणा होत्या सगळ्या हातावर. तर तसं कर्कूचं पाटणीला पडले होते. म्हणजे पोस्टमॉर्टम सिल्वर जुबली हॉस्पिटल मध्ये गेला तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ह्या डोक्याला भरपूर मार लागला होता. म्हणजे आता मृतावस्था झालेली आतल्या रात्रीच आमच्या ह्या सगळ्या गेलत्या त्यावेळेस झालेलं होतं सगळं. तरी बी रक्त वाहत होतं त्यातून. जबरदस्त असा पाठीमाग मारल्यासारखं जणू काय मारून टाकून असं तिने आत्महत्या केली असं काय आम्हाला म्हणजे दिसलंच नाही. पैशासारखं 10, 20, 5 सारखं चालूच, सारखं 3 लाख आणि 20,000 आणि 50,000 आम्ही गरीब लोक कुठून देणार आम्ही हातावर पोट भरून लग्न केली त्यांची. लेक आत्महत्या करण्याजोगी नव्हतीच का? नव्हतीच. तिने आत्महत्या करणारच नाही, कधीच करणार नाही. मग तुम्हाला काय म्हणायचं, नक्की काय झालंय? आत्महत्या झाली का? घातपात केलाय तिचा. घातपात केलाय का? हत्या मुलीची करून हत्याच केली. नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. जी 23 तारखेला जी मळद या गावामध्ये रेश्मा प्रसाद गावडे यांनी राहत्या घरी जी आत्महत्या केली, त्या संदर्भात रेश्मा गावडे यांचे वडील अरुण भगत यांच्या बरोबर आपण बोलायला आलेलो आहे की नक्की काय झालेला हा प्रकार काय झालेला आहे त्या संदर्भात. आणि त्यांनी जी पोलीस स्टेशनला आत्महत्यास प्रवृत्त केले च्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनला दिनांक 24/5/2026 रोजी फिर्याद दिलेली आहे. आणि त्या फिर्यादीच्या बाबतीमध्ये त्यांनी कुणाच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे आणि नक्की काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नक्की काय झालं? घरी ते मी इथून 10:15 ते 11:30 आसपास तिथं गेलतो. म्हणजे रात्रीच्या. हा. तर तिथं आम्ही काय घरी गेलो नव्हतो त्यांच्या. ते आमची मुलगी तर आम्हाला एक त्यांचा मावस भावाचा मुलगा इथं नेला आला, भारत वसंत खोमणे. यांनी सांगितलं की आम्हाला इथून त्यांची आई आजारी, तुम्हाला ताबडतोब गाठ घ्यायला बोलावले. म्हणजे तुमची मुलगी आजारी आहे म्हणून तुम्हाला त्यांची सासू, मुलीची सासू आजारी आहे असं त्यांनी आम्हाला इथं सांगितल्यानंतर आमची मंडळी आणि मुलगा आम्ही पाठवलं त्यांच्या बरोबर. तर तिथं गेल्यानंतर मुलगा आणि मंडळी यांनी बघितलं, प्रत्यक्षदर्शीने बघितल्यानंतर तर तिचं मैत झालेलं दिसलं. तुम्हाला राहते घरी? नाही, हॉस्पिटलला. कुठल्या हॉस्पिटलला? बारामती हॉस्पिटलला. आम्ही घरी गेलोच नाही. आम्हाला हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट नेलेलं आहे. तर तिथं बघितल्यानंतर त्यांनी मुलांनी, पत्नीने, पोरांनी ही बघितल्यानंतर मला फोन केल्यानंतर मी 11:30च्या आसपास तिथं गेलो. तो गेल्यानंतर बघितलं की तिथं गाडी लावलेली होती. त्यांच्यातली कुणीही माणसं, त्यांचं कुटुंब, कुठलीही एक व्यक्ती सगळ्यात त्यांच्यातली नव्हती. ही आसपासची 7-8-10 जण अशी उभी होती. तर मी तिथं विचारलं, ही इथं कुठे गेल्यात इथली, त्यांच्यातलं घरातलं कोण आहे? तर कोणी म्हणले कोणीच नाही इथं. म्हणजे गाडीत मैत पुरीचं बघितल्यानंतर मला प्रत्यक्षदर्शीनी अगोदर गळफास दिसला, काय नंतर डोक्याला लागलेलं दिसल्यानंतर तर मी त्यांना सांगितलं की आईला ही काहीतरी दुसरीच ही घटना घडलेली आहे. म्हणजे ही आत्महत्या नसून वेगळंच तुम्हाला घटना, हत्या झालेली दिसती. तर तिथं हे झाल्यानंतर मी बघितलं. नंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी प्रत्यक्षदर्शी माझी दिली, तक्रार दिल्यानंतर ती तक्रार लिहून घेतली माझी. तर लिहून घेतल्यानंतर मी परत ती बारामती हॉस्पिटलमध्ये मुलगी तिथंच त्याच ठिकाणी
मग पोलीस स्टेशननी सांगितलं की म्हणजे बारामती हॉस्पिटलच्या बाहेर गाडीमध्येच 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 गाडी- म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण आतमध्ये पण आतमध्ये नाही. अजिबात नव्हती मुलगी तिथंच तिथंच मुलगी. नंतर बॉडी हा. होती तर नंतर साहेबांनी सांगितलं की ही बारामती आपले सिल्वर जुबला हा ही न्या काय गाडी न्या. बरोबर. तर गाडी नेल्यानंतर तिथं मुलगी बघितली. मुलगीचं तिथं 10-5 परत आम्ही आपलं सगळ्यांनी आपलं 10:30 साधारण 11-12-1च्या दरम्यान आम्ही सगळी घरी आलो. काय तर सकाळचं साधारण आम्ही 8:30-9च्या दरम्यान तिथं पोचलो. तर पोचल्यानंतर प्रत्यक्षात बॉडी त्यांनी आम्हाला दाखवली. बॉडी दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त मला अर्धच दिसलं म्हणजे दिसलं गळफास घेतलेलंच फक्त दिसलं. तुम्हाला दिसलं. हा. आणि गळफास दिसल्यानंतर मला पाठीमागं मार, हातावर मार, पोटावर मार अशा स्वरूपात मला संपूर्ण गोष्टी ही दिसल्यानंतर मला साहेबांनी विचारलं की बाबा काय नाही, ही आता तुम्ही तक्रार करणार आहे, तुम्ही ही करणार आहे का, काय तुम्ही तक्रार देणार आहे का? तक्रार देणार आहे का एफ आय आर करणार आहे. तुम्हाला मला एफ आय आर करायची, मला ह्याच्यात काहीतरी शंका कुशंका आलेले आहे. तर मला अगोदर एफ आय आर करणार आहे, नंतर मी नंतरच पुढचं चालू प्रक्रिया करणार आहे. तर मग ते म्हणले चालते. त्यांनी मग मला बारामती शहर पोलीस स्टेशनला नेलं. तिथं त्यांनी माझी ही फिर्याद घेतली. फिर्यादीत मला म्हणले तुमची जुनं काय सुरुवातीला काय तिला कुठल्या प्रकारचा त्रास होता, कुठं काय होतं की मी ते सांगितलं. ते सांगितल्यानंतर त्यांनी तसे त्या प्रकारे लिहून फिर्याद घेतली. तर मग ते म्हणले असे ना असं मी मला तोवर ते आपले पोस्टमास्टम ती मला काय माहितीच नव्हतं की ती काय कुठलं काय चाललंय काय ही माहिती त्या आधारित ते मला फक्त माझी जी जुनी काय पुरीला त्रास माहिती तुम्हाला पोरीचा त्रास झाला किंवा तेवढं ती मी त्या माहिती बाबतीमध्ये काय तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला आणि- फिर्यादीमध्ये दिलेले आहे. आणि नंतर मग ते माणसं तिथं त्यांच्यातली काय गावगुंड काय ठराविक हे तिथं माणसांपाशी नुसत्या गिरट्या घालत होती. आता शेवटी आपण माणूसच आहे, शेवटी माणूस की एकमेकाला बघा येतच असं या स्वरूपात मी आपलं शांत बसलो होतो. आणि नंतर फिर्याद सगळं नोंद झाली. काय नंतर मैत काढायच्या टायमाला ती संपूर्ण माणूस आम्हाला कुठलेही माणूस तिथं आमची माणसं त्या मैतीजवळ जाऊन न देता त्यांचीच माणसं गोळा होऊन घराडा घातल्यागत त्या गाडीला मैत सणासणा पळवत नेलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीच्या प्रेताच्या आसपास याला मज्जाव करायला सुरुवात केली. तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला मुलीला जाऊन दिलं बघायला जाऊन देण्यास तर मज्जाव मी करायला लागले. त्यांना सांगितलं की ही माणसं तुम्ही शांत व्हा, तुम्ही आपलं काय असेल ती प्रक्रिया चालू करू व्यवस्थित, तसं काय नाही. तर मग तिथनं त्यांनी त्या माणसांनी सगळ्या त्यांच्या माणसांनी लगेचच माहीत बाहेर काढलं सगळं. आम्ही नंतर गेलो. मी आज त्या मुलीच्या घरी साधारण 12 वर्ष लग्न झालेलं आहे. मी फक्त 1 ते 2च वेळा गेलेलो होतो. त्या मुलीने मला सांगितलं होतं की पप्पा तुम्ही आमच्या घरी येऊ नका, का ते ही माणसं तुम्हाला भिकारड्या समजतात. काय बरं चालते असू दे, मी काय तुझ्या घरी येत नाही. मी जरी भिकारी असू तरी तू सुखी राहा. नंतर 3 ते 4 वर्ष आसपास व्यवस्थित चांगलं चाललं होतं. जिथले तिथे व्यवस्थित सगळं चाललं होतं. नंतर 4 वर्षांनी नंतर त्यांनी दारूचे व्यसन कुठं काय मजाव करायला लागला पुरीची, की कुठलं काय अनित कुठं काही म्हणायला लागला की बाबा तू अशी तशीच मला मला पैशाची गरज आहे, मला तू अमकच कर तमकच म्हणजे कर. तुम्हाला सातत्याने त्यांनी पैशाची मागणी चालू केली का तर ही तिचा मजा करून कुठंतरी काय तर तिला अडकवण्याचा प्रयत्न करून तिने पैशाची इकडून
मागणी सतत करू लागला. सुरुवातीला ती म्हणला की मला जमीन घ्यायची. जमीन घेतल्यानंतर मला 3 लाख रुपयाची गरज आहे. तर मी मुलीला म्हणलं की बाई की तू माझ्याकडे एवढं पैसे नाहीत. एक तर माझं मुलीचं लग्न झाले, तर लग्न झाले म्हणलं माझ्या रुपये नाही. 5 पैसे 5 नवं नाहीत म्हणलं आला का. नाही म्हणली अहो पप्पा म्हणली पैसे द्या अहो मला अशी ना असं ती करते त्रास देते. तर म्हणली 3 लाख लागणार का बाई काय नाही. मी म्हणलं बघतो वेजाने कुणाकून जरी पैसे मिळलं तरी मी बघतो देतो म्हणलं. तुम्हाला कधी बोलावलं की तुमच्या बहिणी बरोबर अशी घटना झालेली आहे? पहिल्यांदा तर मला हे सांगितलंच नव्हतं की ही अशी घटना घडली म्हणून. मग तुम्हाला काय सांगण्यात आलं? असं सांगण्यात आलं की जी बहिणीची सासू आहे ती आजारी आणि खूप सिरियस आहे की तुला लवकर यावं लागेल. आणि किती वाजता तुम्हाला साधारणपणे फोन साधारण केला? मला 10 वाजता पहिल्यांदा फोन केला. रात्री 10 वाजता 23 तारखेला 10 रात्री 10 वाजता फोन केला. 10:15 वाजता ते स्वतः न्यायला आले मला. आणि खोमरे म्हणून जे मामा आहेत ते माऊस भाऊ माऊस भाऊ ते न्यायला आले. जेव्हा तिथं मी गेलो तेव्हा असं दाखवण्यात आलं की डायरेक्ट गाडीतच तिचं प्रेत होतं. बांधून ठेवलेलं होतं सगळं. म्हणजे सांगू शकत नाही की ते काहीच हत्या केली असं ते प्रेत तिथं गाडीत होतं. आणि गाडी तिथं सोडून तिथले तिचे जे जवळचे दीर होते, नवरा होता, घरातले जे मंडळी होते ते तिथं कोणच नव्हते. त्यांना मी बोलावलं तर कोणच नव्हतं तिथं. प्रेत सोडलं आणि ते लांब पास झाले तिथून. म्हणजे जेव्हा तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही जेव्हा तुमच्या ताईला भेटायला तुम्ही सांगितलं की तुमच्या ताईला हित आणलंय, बारामती हॉस्पिटलला आणलेलं आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला सांगण्यात आलं की तुमच्या ताईची सासू आजारी आहे म्हणून बघण्यासाठी तुम्हाला बारामती हॉस्पिटलला नेलं. आणि तुम्हाला अचानक म्हणजे ही धक्का बसला की तुमची बहीणच दिसली. आणि कोणत्या गाडीमध्ये होती? ग्रँड विक्टारामध्ये तुमच्या बहिणीला बांधून आणून अवस्थेमध्ये, मृत अवस्थेमध्ये ती तुम्हाला दिसली. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर ना आम्ही आरडाओरडा केला. जर कोण असेल तर म्हणलं या आम्हाला सांगा नक्की काय झालंय. कोणीही सांगितलं नाही. जवळपास त्यांच्या जे गावगुंड होते जमलेले तिथले त्यांच्या गावातले त्यांच्यातलं एक जणांनी सांगण्यात आलं की यांनी फाशी घेतली. पण का फाशी घेतली ते सांगितलं नाही. पण तुम्हाला म्हणजे का फाशी नक्की काय घेतली, कशासाठी घेतली फाशी? आणि त्यांची काय म्हणजे मागणी काय होती का कोणाची? गेल्या आठवड्यात तिने तिचा फोन आला की मला बाळा मला 30,000 रुपये लागणार आहेत. त्यांचं काम असं काहीतरी काम अडकलंय त्यासाठी 30,000 रुपये लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे प्रसाद गावडे ते वारंवार तुम्हाला पैशाची मागणी करत होते. आणि कधीपासून करत होते साधारणपणे? साधारण 4 वर्षापासून ते सतत म्हणजे साधारणपणे 2022 पासून तुम्हाला हे सतत पैशाची मागणी करत होते. मग तुम्ही पैसे तुम्ही कधी पाठवलेत? काही दाखवता येईल का तुम्हाला? आहे ना. आता प्रसाद गावडे ह्यांना सतत पैशाची मागणी करून म्हणजे ह्यांचा आरोप आहे की हुंडाबळीच्या कारणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. आणि सतत ह्या भगत कुटुंबाला पैशाची मागणी प्रसाद गावडे करत असे आणि वारंवार मुलीला मारहाण करून, मुलीला त्रास देऊन कुटुंबाकडे सारखी पैशाची मागणी करत होते. आणि त्या संदर्भात आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पण दिसल की जे प्रसाद गावडे आहेत यांच्या अकाउंटवर म्हणजे इंदिरा गावडे दाजी यांच्या अकाउंटवर हे पैसे सातत्याने पाठवलेले आहेत. आणि तुमच्या फिर्यादीमध्ये असं पण आहे की अंगठी कधी आताच केलेली आहे का? हो, 2-3 वर्षापूर्वी त्यांना अंगठी केली. म्हणजे अंगठीची म्हणजे सतत म्हणजे काय ना काय तुमच्याकडे मागणी सतत काय ना काय मागणी करत होते. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो की हे जे भगत कुटुंब आहेत साधारणपणे ह्यांना ह्या खडसाळ जमिनीमध्ये भागामध्ये 1 एकर जमीन आहे. ह्यांना जगण्याचं साधन फक्त हीच जमीन आहे आणि त्यांचं ही घर आहे. म्हणजे साधारणपणे हे घर 2 खोल्यांचं आहे
म्हणजे आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही गरीब कुटुंब आहे आणि कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कसं जगतं. तर आपण मुलीच्या आईला विचारू की नक्की काय झालं म्हणजे तुम्हाला कधी फोन आला? मला 10 वाजता फोन आला. 10 वाजता हा. फोन आला ती भारत खोमणे म्हणून घ्यायला आला आम्हाला. हा. म्हणले की तिची सासू आजारी, तिला चक्कर आली. आम्हाला वाटलं की खरंच आली असेल म्हणून आम्ही जेवता निघून गेलो तिथं गाडीत. मग तुम्ही म्हणले आम्हाला म्हणले तू बाळा चल, म्हणजे समीर चल म्हणले. तुमचा मुलगा? हा, माझा मुलगा. आणि आम्ही दोघं जण बसलो गाडीत. गेलो तर आम्हाला डायरेक्ट ती गाडीतच दिसली. मृत अवस्थेत? हा, तिला बेलपट्ट्याने बांधलेली होती सगळी पूर्ण, आणि तिथं कुणीच नव्हतं. त्यांची गाडी दवाखान्यासमोर लावलेली. तिथं सोडल्याबरोबर मला धक्का बसला. पोरग माझं एकटंच रडत होतं. म्हणलं बाई, म्हटलं आपली बाई म्हणले. मग मला मोर काही कळलं नाही. मग त्यांनी मला दवाखान्यात नेलं. मग परत तिथनं मोर आमची लोक आली इथली. आल्या मग त्यांनी सगळ्यांनी हे केलं. यांनी मग म्हणली ती दवाखान्याची लोक म्हणली बॉडी फुगल, तिला कुठेतरी न्या तिथं ह्याला कुठल्या हॉस्पिटलला. सिल्वर जुबली हॉस्पिटल. तिथं नेली तिला. तिथं मग त्यांनी बर्फात ठेवली. म्हणले आता तुम्ही घरी जा, सकाळी या. मग आम्ही सकाळी इथं 6 वाजता तिथं पोहोचलो. तरी त्यांनी काय रिस्तच घेण्यात मग नुसती ही करायची. मग त्यांनी कुणी सह्या केल्या आणि कुणी नाही आम्हाला माहित नाही. आमच्या 2 लेडीज गेल्या तिथं. त्यांनी बघितलं तर तिला पूर्ण इथं ह्याला लागलेलं होतं, गळ्याला काळं करकुचं पडलेलं. पाठीमाग पण असं काहीतरी खूप असलेलं तिच्या. परत हिथं पण पाय दिलेला तिच्या, आणि हाताला पण करकुचं होतं. हिथं पण काळं होतं तिच्या. एवढं पण तिला हे केलेलं होतं त्यांनी. म्हणजे अनेक जखमा त्यांच्या शरीरावर हा. होत्या की आणि मारहाण तिला- केलेल्याच्या गोष्ट होत्या. आणि तुम्हाला फोन पण आलता ना, व्हिडिओ कॉल तिचा 12 वाजता मला येऊन गेला. त्यावेळेस थोडी म्हणजे ज्या रडल्यासारखी दिवशी होती. घटना झाली त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ कॉल आलता? हा, काय म्हणल्या त्या? काय नाही म्हणले, पोरग कसं आहे म्हणलं. अगं त्याला दवाखान्यात न्यायचंय म्हणले. हा, आणि उन्हाच्या आधीनी. परत मग ती अशी रडल्यासारखा चेहरा होता तिचा. बर म्हणली. परत मग फोन आले का, मग म्हणली कोणतरी आले, मी ठेवते. मग तिने लगेच फोन ठेवून दिला. तिला असा पण दबाव होता की पुन्हा ते असं नवरा आला की लगेच ती फोन ठेवायची. आम्हाला चुरून कॉल करायची, सारखा चुरून कॉल करायची. 2018 पासून तिला ताप होता, त्रास देत होता. तो मानसिक त्रास द्यायचा, पैशासाठी कशासाठी पण. आणि हिकडल्या लोकांना तो नाव ठेवायचा, आम्हाला सतत नाव ठेवायचा. काय पण म्हणायचा, गरीब इंद्रेंद्री सारखं. तो काय असा ही होता. आम्ही गरीबांनी कष्ट करून मुलगी त्याला दिलती. त्याला एक डोळा पण नव्हता, तरी आम्ही मुलगी दिलती आमची. हो, आई चांगलं पाहुण्या रावळ्यात आहे म्हणून आमच्या पुरीचं चांगलं होईल. लहान वयात पुरीचं लग्न केलं, 17 वर्षात पुरीचं लग्न केलं, तरी त्याने असा त्रास दिला तिला. अजिबात त्याने नीटनेटकी तिला सांभाळलीच नाही. 2च वर्ष त्यांनी त्याला ही केली असं नीटनेटकी. नंतर सारखं तिला असं दबावाखाली ठेवायचा. आम्हाला सुद्धा भेटून देत ना, आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा येऊन देत नव्हता. आले नाही पाहिजे म्हणायचा. सतत सारखं मानसिक त्रास तिला, मानसिक त्रास आणि पैशाचा तगादा सारखं लावलेला. पैशासारखं 10, 20, 5 सारखं चालूच. सारखं 3 लाख आणि 20,000 आणि 50,000. आम्ही गरीब लोक कुठून देणार आम्ही हातावर पोट भरून लग्न केली त्यांची. कुठून देणार आम्ही, सांगा की. जेव्हा तुम्ही पोस्टमॉर्टम रूम मध्ये गेलता पोस्टमॉर्टमच्या दरम्यान, तर काय झालं आणि काय दिसलं तुम्हाला? बारामती. बारामतीमध्ये हॉस्पिटलमध्ये. बारामती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्या गळ्याला असं काळं लागलेलं होतं, सगळं काळा झाला होता गळा. परत पाठीवर वन होते, हातावर पाय दिल्याच्या अशा खुणा होत्या सगळ्या हातावर. परत असं करकुचं पाटणीला पडले होते. म्हणजे पोस्टमॉर्टम सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ह्या डोक्याला भरपूर मार लागला होता. म्हणजे आता मृतावस्था झालेली आतल्या रात्रीच आमच्या ह्या सगळ्या गेल्या त्यावेळेस झालेलं होतं सगळं. तरी बी रक्त वाहत होतं त्यातून. जबरदस्त असा पाठीमाग मारल्यासारखं, जणू काय मारून टाकून असं तिने आत्महत्या केली असं काय आम्हाला म्हणजे दिसलंच नाही. म्हणजे तुमची लेक आत्महत्या करण्याजोगी नव्हतीच का? नव्हतीच. तिने आत्महत्या करणारच नाही, कधीच करणार नाही. मग तुम्हाला काय म्हणायचं, नक्की काय झालंय? आत्महत्या झाली का? घातपात केलाय तिचा. घातपात केलाय का? मुलीची हत्याच केली का? मुलीची हत्याच केली असं तुम्हाला म्हणायचंय? सुनेत्रा पवार ह्या आपल्या बारामतीतल्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी निदान आम्हाला न्याय तर दिला पाहिजे. ह्यांनी म्हणजे आज बारामतीची लेख आहे, कोराड्याची लेख आहे, कुणाची सगळ्यांची, तरी बी बारामतीत तिचं आज मृतावस्थेत पडून सुद्धा तिला बेवर्षासारखी सोडून गेलेत.
सासरची माणसं कशासाठी? तर हुंडाबळीसाठी. आम्ही सगळं दिलं होतं त्यांना, लग्न करून दिलं तर सगळं सगळं दारात सगळं त्यांच्या म्हणाल ते त्यांनी आमच्यातल्यांनी दिलं होतं. असं काय नव्हतं की त्यांचं काय मानपान. उलट त्यांना मुलगी देत नव्हती कोण, आम्ही दिली. ह्यांनी हे केलं. एक डोळा नसताना मुलगी दिली होती कवळी. मग ह्यांनी असं मारायला नव्हतं पाहिजे. मग आमच्या सांभाळायची नव्हती तर आणून सोडायची. बेवारशिगत अशी पडून दिली तिला तिथं. आज पण बारामती सारख्या विकसित शहरामध्ये ज्या भागामध्ये अशा जी भगत कुटुंबावर हुंडाबळीची जी वेळ आलेली आहे, त्या हुंडाबळीमधून जे अनेक पैशाची मागणी प्रसाद गावडे यांच्याकडून मागणी सातत्याने गेल्या 3-4 वर्षापासून होत होती. आणि पैशाचा तगादा लावून म्हणजे जे गावडे कुटुंब बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या पैशाने किंवा राजकीय वारसा असून सुद्धा जर हुंडा बळीसाठी जर एखाद्या लिकीला, एखाद्या लाडक्या बहिणीला जर मारत असतील, तर येणाऱ्या ह्या भगत कुटुंबाला न्याय कशा प्रकारे भेटेल हे भारतीय नायकच्या माध्यमातून आपण पाहूच. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.